केतू वर्माशी आमच्या दयाला सांगते आपला परिचय काय नाव घटकाची लेकरी घटक तो पुत्र मेघवन हो मेघवन इथपर्यंत कशासाठी याच्या मुळाशी करणे सुंदर सो सन्मान एकांतरासाठी कोण का तुम्ही जो अश्व बंदिवान केला त्या अश्वाची मुक्तता करावी मुक्तता करावी अहो मुक्तता करण्यासाठी जर का अश्वबंधन केलं असता तर साहेब सैन्य आमचं उभं राहिलं असतं का पण आपल्या समाजाला करण्यासाठी आधी तर सैन्य उभे पण मराई सांगा हो अश्वाची तर तुम्हाला मुक्तता करायची शब्द तुमच्या मुखात आहे मग अश्व तरी का सोडावा तुम्ही तिथे आम्ही आलो तो अश्व घेऊन जाण्यासाठी पृथ्वी दिग्विजयासाठी आम्ही अश्व सोडला तो अश्व तुम्ही बंदिवान केला ओके अश्व तुम्ही बंदिवान केला तर असतो त्यावेळी आपल्या पर्यंत झालं भूपती जो कुणी वीर असेल त्या वीराने अश्वबंदिवान करावा आणि ज्याच्या अंगात शक्ती सामर्थ्य असेल त्या वीराने हाती शस्त्र आहे ते शस्त्र ठेवावा आणि दाती पूर्ण घेऊन कारभार करणारी सर्व शरण यावं मला एक सांगा हो हे पत्रिकेतील मजकूर तुम्ही घोडू शकतात कदापि नाही ना चालते तुम्ही मजकूर घोडू शकत नाही आहात त्यात आम्ही अश्व कसा काय मुक्त करा मजकूर वाचला अश्व बंधन केला त्या अश्वाच्या मस्तकी असणारी पत्रिका त्या पत्रिकेत असणारा भावार्थ तो भावार्थ तुम्ही वाचला तुमची वीराची जागृत झाली पण तुम्ही कोणीतरी वीर आहात आमच्या दृष्टिकोनात झालं कुणीतरी नव्हे कुणीतरी सांगू नका केतू वर्माचं नाव आहे माझं मला तेच म्हणायचं मग कुणीतरी म्हणतात तर त्यांची ओळख राहत नाही केतू वर्मा पत्रिकेवरील भावाचं वर्तक्षणी तुमची वीरश्री जागृत झाली बरोबर तुम्ही वीर आहात तुमच्याची ओळखी झाली तुम्ही वीर आहात हे आम्हाला समजलं मग यावेळी या वीराला पत्रिका वाचून स्वबंदिवान केला मग या वीराची संघर्ष करून अश्वाची
वृषभेत आपण त्रिगर्त नगरीचा युवराज केतू वर्मा अशी आमच्या दयाला समाधान तुमचे पराक्रम पाहिजे धन्यता वाटली. त्याचप्रमाणे आम्ही समाधानी झालो का माहिती? आपली गोष्ट जर का एखादी हरवली असेल तर त्याच्या शोधात आतुरता लागते. ती आतुरता तुमच्या आम्हाला दिसून आली आणि म्हणून आम्ही समाधानी झालो. पण एखादी गोष्ट जर का हरवली असेल, आता हरवते केव्हा जी कुठे आहे ती माहित नाही तेव्हा ती हरवली म्हणतात. बरोबर आहे. आता आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे जाईल आणि हरवली नाही. न्यायला आलो. काय अधिकार तुम्हाला आमचा अश्व अडवण्याचा? काय? मग मला एक सांगा, काय अधिकार तुम्हाला अश्व सोडण्याचा? मग मला सांगा काय अधिकार तुम्हाला हा प्रश्न मला विचारण्याचा? मग तुम्ही मला सांगा, काय अधिकार तुम्हाला वीरा जातीला दुष्ण देण्याचा? वीर जातीला दुष्ण आम्ही दिली असं तू म्हणतोय? साहजिकरित्या काय दिली? निमंत्रण पत्रिका, अश्वाच्या मस्तकावर असणारी पत्रिका. मला एक सांगा हो, शावकर्ण अश्व, याज्ञिक अश्व, हा अश्व तुमचाच ना? निश्चित. पांडवांचा. मग मला आता एक सांगा हो, या पांडवांना यज्ञ करण्याची काय गरज? पांडवांनी अश्वमेध यज्ञ का केला? 18 दिवसाच्या महाभारती युद्धात डाव्या हाताला उजवा हात तोडला गेला, उजव्या हाताला डावा हात तोडला गेला. गोत्र हत्या पांडवांतर्फे झाली आणि म्हणूनच व्यासांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोपाल कृष्णाच्या आज्ञेनुसार पांडवांनी अश्वमेध यज्ञ आचरणात आणला. बरोबर. आज स्वतःच्या जीवनात झालेली हत्या, त्या हत्येपायी दुसऱ्याला तुम्ही डिवचण्याचं कार्य करता, कितपत योग्य वाटलं तुम्हाला? दुसऱ्याला म्हणजे वीराला डिवचण्याचं कर्तव्य आम्ही करतो असं तुमचं म्हणणं आहे? साहजिकच. मुळीच नाही. का? कारण अश्वमेध यज्ञाच्या वेळी अश्वाच्या मस्तकी लिहिली जाणारी पत्रिका अश्वमेध यज्ञ पांडवांनीच पहिला केला आहे अशातला काही भाग नाही. बरोबर. या अगोदर सुद्धा अश्वमेध यज्ञ झाले. काही मग त्यावेळी सुद्धा ही पत्रिका रेखाटली होती. कर्ता बदललेला होता, कर्म आणि क्रियापद तेच होतं. जसं त्यांनी केलं तसं आम्ही केलं. आमचं काय चुकलं? मग त्यांनी केलं त्यावेळी वितंडवाद घडले गेले. याची जाणीव असतेवेळी सुद्धा हा वितंडवाद पुन्हा घडवावा म्हणून तुम्ही केला. मुळीच नाही. मग ज्याची अश्वमेध यज्ञ आम्ही केला, हा? पृथ्वी दिग्विजय आम्हाला करायचे म्हणून अश्वमेध यज्ञ आम्ही केला. मग तो अश्वमेध यज्ञ तुम्ही जर का केला असाल, मग या यज्ञासाठी तुम्ही अश्वच का म्हणून निवडलात हो? अश्व निवडला म्हणून त्याला अश्वमेध म्हटलं. त्यापूर्वी एक मी तुम्हाला सांगतो ते का उत्तर द्या माझं. नाही म्हणत नाहीये, पण प्रश्न विचारू ना. काय? नाही विचारला प्रश्न. काटा का विचारतो? तर विचारल्यानंतर वितंडवाद होऊ नये म्हणून सांगतोय. तुमची जर का संमती असेल, त्यापेक्षा प्रश्न माझा मागायला घे. बुद्धिमान बापाचा बुद्धिमान पुत्र आहे. किती प्रश्नांचा प्रश्नावलीचा भडीमार करा, हा? एकाही प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय जर का ऋषिकेतू इथून गेला, पुन्हा रणांगणात पाय ठेवणार. अशा विधानाची गरज आहे. कारण प्रश्न निर्माण झाला, जर का उत्तर मिळालं नसेल, काय त्या प्रश्नाचा अंतरातोय. मग आता सांगा, अश्वत का सोडला? या विश्वाच्या ठिकाणी अनेक प्राणी आहेत, पशु आहेत, पण अश्व हाच प्राणी असा आहे ज्याचा एकदा लगाम ओढल्यानंतर पुनश्च जोपर्यंत लगाम त्याचा ओढत नाही तोपर्यंत तो थांबत नाही. 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष. या एका वर्षाच्या आत आम्हाला संपूर्ण पृथ्वी दिग्विजय करायचे आणि अश्वापेक्षा जर का धावणारा
अधिक गतीनं धावणारा अश्व किंवा इतरत्र कोणता प्राणी तुमच्याकडे असेल तर सांगा, अश्व बाजूला ठेवतो आणि त्याला धावतो. असं जर का आमच्याजवळ असताना तर आम्ही तुम्हाला विचारलंच नसतो. तुम्ही त्याचं कारण ऐकायचं होतं आणि म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न केलाय. मग जो तुम्ही अश्वमेध यत्न करता हा पाप शारणासाठी निश्चितच जीवनाच्या ठिकाणी घडलेला हा प्रसंग आहे तुमच्या. मग त्याच प्रसंगात आज तुम्ही अशा प्रकारे उभे राहिला. मग उभे राहिल्यानंतर तुम्हाला का जाणीव होऊ नये, का जाणीव होऊ नये की हा आपला अश्व कुणी बंदिवान करणार, निश्चित करणार ना. करणार. आणि तुम्हाला विचारतो याच्या मुळाशी कारण काय माहितीये? काय ते? मेघवर्णन येऊन गेला. मेघवर्णाची मनस्थिती बिघडलेली दिसली आणि त्याची परिस्थिती बिघडू नये म्हणून तुम्हाला विचारतो. युवराज, त्याच्या वाट्याचे प्रश्न सुद्धा मला विचारला तरी काही हरकत नाही. एक विचारतोय तुम्हाला. मला एक सांगा, हा अश्व तुम्ही जो आणला तो चोरून का आणला? चोरून आणला? हा, चोरी करणं हा गुन्हा आहे का? चोरी करणं हा जर का गुन्हा नव्हे मग चोरी केल्यानंतर राजकर्ता शासन का करतो? मग आम्ही चोरी का कशी केली हे सिद्ध करा. का? तुम्ही म्हणालात की अश्व चोरून आणला, मग आम्ही चोरी कशी केली हे सिद्ध करा. भद्रावती नगरी, या नगरीचा राजकर्ता यवन अश्व, या यवन अश्वाजवळ असणारा तो हा श्रमकर्ण अश्व, या अश्वाच्या सानिध्यात अगणित अशा प्रकारचं सैन्य होतं. पण या सैन्याकरवी मायावी विद्येत पारंगत असणारा तो म्हणते मेघवर्ण. या मेघवर्णानं हा अश्व चोरून आणला. मग मलाही सांगा, मी चोरून आणला म्हटलं कारण त्याने चोरी केली. मग त्या कृतीला काय म्हटलं जावं? चोरी जर का म्हणू नये तर मला तुम्ही सिद्ध करून दाखवा ती चोरी न होती. आता तुम्ही आमचा म्हणजे पांडवांचा गतकाळ आमच्या समोर उघड केला. आता जरा त्या अगोदरचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. भद्रावती नरेश यवनाश्व यांच्या राज्याचा तट एवढा उंच होता की सूर्याचा रथ ज्यावेळी जात होता त्याचवेळी सूर्याचा रथ त्या कटाला अडकला. त्यावेळी सूर्यदेव आणि यवनाश्वांचा संघर्ष झाला. सूर्यदेवतेने प्रसन्न होऊन आपल्या रथाचा अश्व म्हणजे तो उच्चश्राव अश्व, त्या अश्व यवनाश्वाला भेट दिला. एवढंच नव्हे तर त्याला सांगितलं गेलं होतं केवळ एकच वार, तो म्हणजे रविवार, आणि रविवार दिवशी याला जलपानासाठी सोड. इतरत्र कोणत्याही दिवशी याला जलपान करू देऊ नकोस, अन्यथा तुझ्या राज्यात अघटित घडेल. हे शब्द कुणाचे? सूर्यदेवाचे. आता यवनाश्वानं ज्या दिवशी पाणवठ्यावर अश्व आला तो रविवार नव्हता. चुकला कोण? यवनाश्व. निमित्ताला कारण कोण म्हणले? पांडव. आणि म्हणून रविवार नसल्या कारणानं तिथं विघ्न आलं. निमित्ताला कारण पांडव बनले आणि अश्व घेऊन आले. निमित्त जरी म्हटला तरी ती चोरी झाली. चोरी झाली. मग जर का ती चोरी झाली तर त्यानंतर यवनाश्वाला आमच्याशी सलगी करून त्याची कन्या आम्हाला का दिली? त्याला जर का माहिती असतं, त्याला जर का माहिती असतं अशा अश्वाच्या मस्तकावर तुम्ही अशी पत्रिका लिहिणार, तो तुमच्या कटात कधी सामीलच झाला नसता. तुम्ही म्हणतात की आम्ही केली की चोरी केली. मग मला सांगा, काय? भगवान गोपाल कृष्ण याला तर तुम्ही मानता? मानतोय. मग आम्ही केली की चोरी? मग गोपाल कृष्णाला या अगोदर दही दूध लोणी चोरलं, बायकांची लुगडी चोरली, त्याला तुम्ही काय म्हणाल? देवानं बायकांच्या घोट्यात जाऊन राहिला पण त्याला मारलं नाही. पुढे तुम्ही जाऊन आहात तर मारलेला. काय? मी म्हणतोय, हे लक्षात ठेवा. देवानं चोरी केली, हा. त्या चोरीचा आदर्श घेऊन तुम्ही जगू नका. चोरीचा आदर्श आम्ही लक्षात ठेवा. आम्ही त्या चोरीचा आदर्श घेतला नाही, मग? फक्त तुम्हाला सहजरित्या समजावं म्हणून उदाहरण तुमच्या समोर ठेवलं. आणि उदाहरण दिलात म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं काय ते? देवाचा आदर्श जास्त घेऊन चालू नका. अश्वमेध यज्ञाचा अश्व तुम्ही आमचा अडविला. अडविला आम्ही. सहजासहजी तुम्ही देत नाही. देणारच नाहीये.
काय अश्वमेध यज्ञाचा अश्व तुम्ही अडविलात. यज्ञाचे प्रकार किती हो? आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा म्हणजे आमची सुद्धा परंपरा जागृत नाही, बरोबर आहे. नाही, काहीतरी विचारू नका. सातपन आणि ते पटेल असं विचारा. म्हणजे आताचा प्रश्न तुम्हाला पटला नाही की काय? पटला म्हणून मी स्थिर राहिलो. यज्ञ तुम्ही केला. केलात ना? निश्चित. मग आज मी तो यत्न करण्यासाठी तत्पर झाले. यज्ञ केलाय याचं उदाहरण मी तुम्हालाही देईल. पण त्याचबरोबर यज्ञाचे प्रकार दोन. कोणते? एक म्हणजे स्मार्त यज्ञ आणि दुसरा म्हणजे ना क्षत्रिय क्षेत्रीय यज्ञ. तुमच्या मुखातून निघणारे हे शब्द सत्य आहे? हे दोन यज्ञाचे प्रकार मग मलाही सांगा हे तुमच्या मुखातून निघणारे शब्द सत्य आहे? सत्य आहेतच. मग जर का तुमच्या मुखातून निघणारे शब्द सत्य आहे, हा. यज्ञाचे प्रकार दोन तुम्ही म्हणतात की एक स्मार्त यज्ञानुसार क्षत्रिय यज्ञ. आमचा वर्ण आहे क्षत्रिय आहे. बरोबर. क्षत्रियाचा धर्म आहे क्षत्रिय यज्ञ करणं आणि अश्वमेध यज्ञ क्षत्रिय यज्ञ घेतो म्हणून आम्ही करतो. आमचं काय चुकलं? पण क्षत्रिय यज्ञासारखा तुम्ही केला असाल, मग तो यज्ञ करण्यासाठी तुम्ही ज्यावेळी तत्पर झाला ना, काय अवस्थेत केला तो यज्ञ तो? त्यापेक्षा आमचा अश्व तुम्ही बंदिवान केला. हा. आता सामान्य अश्व नव्हे कुठच्याही कुंटीला नेऊन बांधून ठेवावा. आम्ही बांधून ठेवलाय नाही. मग त्या अश्वाची योग्य रीतीने जडणघडण तुम्ही आधी काय केलं ते सांगा. काही प्रश्न प्रथम आहे. कारण तुम्ही कुठल्या प्रकारे हा अश्व सोडण्यासाठी तत्पर झाला त्याची जाणीव मला प्रथम करून द्यायची. तदनंतर तुमच्या प्रश्नाला मी काय केलं हे तुम्हाला सांगणार आहे. मग ऐका. व्यासांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोपाल कृष्णाच्या आज्ञेनुसार 20,000 याज्ञिक ब्राह्मण, या 20,000 याज्ञिक ब्राह्मणांना 1,000 अश्व, 1,000 हत्ती आणि 1,000 रथ दान दिले. नव्हे तर प्रत्येकाला एक भार सुवर्ण म्हणजे 8,000 तोळे सुवर्ण प्रत्येक ब्राह्मणाला म्हणजे 20,000 ब्राह्मणांना दिले. आणि चैत्र पौर्णिमे दिवशी पांडवांनी अश्वमेध यज्ञ आचरणाने लावला. तुम्ही काय केलं ते सांगा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सुरुवात केलात. ज्यावेळी बंदिवान केला तिथून आम्ही सुरुवात करणार. काय? कारण काय माहितीये, 20,000 ब्राह्मणांच्या उपस्थितीत मंत्रघोषणा यज्ञाला तुम्ही सुरुवात केला. अश्वाचं बंधन केलं आणि त्या अश्वाचं पूजन करून ब्राह्मणाच्या साक्षीनं मंत्रघोष चालू आहे. हे जर का पाहायचं असेल तर तिथपर्यंत जाऊ शकतो. आम्हाला तिथपर्यंत जाण्याची गरज नाही. मग पाहायची सुद्धा गरज नाही. राजघराण्यात तुमचा जन्म झाला. योग्य आहे. मग राजघराण्यात जन्म होता क्षणी गुरुघरी ज्यावेळी तुम्ही गेलात सारा विद्याभ्यास तुम्हाला शिकविला असेल. बरोबर. आणि त्याप्रमाणे तुम्ही वागता. मला सांगा, पांडव अश्वमेध यज्ञ करतात. यात पांडव कुठे चुकतायत का? मग आम्ही तुमचा अश्वबंधन करतोय तर आम्ही कुठं चुकतोय का? ऐका, काय? या अगोदर सुद्धा अनेक अश्वमेध यज्ञ झाले. बरोबर. एखादा तरी पुरावा असा नाही की पांडवांनी अश्वमेध यज्ञाचा अश्व अडविला असा एकही नाही. मग मला सांगा, हा जर का अश्वमेध यज्ञ तुम्ही तुमच्या भूमीत केला असता आणि जर का तो अश्व पांडवांनी बंदिवान केला असता आणि पांडवांनी तुमच्या समोर हाच प्रश्न उपस्थित केला असता, एक तर मस्तकावरील पत्रिका आहे त्या पत्रिकेवर नमूद असलेला मजकूर फोडा, अन्यथा द्वंद्व करा. तुम्ही काय केलं असतात? मजकूर फोडला असतात की द्वंद्व केला असतात? आम्ही विरोधीनं नटलोय. आमचे शब्द कधी आम्ही बोलता येणार नाही आहोत. पण आतापर्यंत चालत आलेली पत्रिका आम्ही सहजी खोडणार नाही. मग जर का न खोडल्या कारणास्तव द्वंद्व करूनच अश्वाची मुक्तता करून घेऊ. राजे हसू ते तुमच्या बोलण्याचं. का म्हणून? ओ, ज्यावेळी तुमच्यावर वेळ येईल त्यावेळी द्वंद्व करून अश्व घेऊन जाणार आणि आज आमच्यावर वेळ येईल तर आम्हाला तुम्ही पत्रिका पुसायला का सांगता? काही प्रश्न निर्माण झाला. प्रश्न त्याप्रमाणे निर्माण झाला म्हणून अश्वाचं बंधन आम्ही केलंय. आणि जर का प्रश्न निर्माण झाला नसता तर साधाच व्हायची. अश्वाचं बंधन केलंही नसतं. हे आमचं धर्मकार्य आहे.
आता फक्त मार्ग प्रतीक्षा आहे अर्ध्या पृथ्वीची. तेव्हा इतरत्र वितंडवाद करू नका. या पांडवांच्या धर्मकार्यात तुम्ही सामील व्हा. हे कदापि शक्य नाहीये. पांडवांच्या धर्मकार्यात आम्ही सहभागी होणार नाही हे शब्दात विमान सत्य आहे. पण जो कोणी पांडव येईल त्या पांडवांना सगळ्यांच्या करेल हे शब्द आमचे आहे. या अगोदर तुमच्यावर अनेक राजकर्ते आले. त्यावेळी आम्ही नवीन होतो तरी सुद्धा निर्भीड छातीने त्यांच्यासमोर उभे राहिलो. आता त्यावेळी जर काटा बघलो नाही तर आता काटा बघणार. आताची पातळी बद्दल सारखी नाहीये. त्यावेळी जर मी आले तेच मी आता तो प्रसंग होती असा आदर्श बाळगू नका. आताची आश्रय या विश्वाच्या ठिकाणी आहे. आताची पातळी मोठं सारखी नाही ती पातळी मोठं हाताला जाईल हे मात्र विसरू नका. हाताला तरी अशी सारखी नाहीये हे तुम्ही विसरू नका. तुला हाताचा अभ्यास आम्ही केला धडाधडावर उभ्या अभ्यास तुम्ही केला त्याचप्रमाणे प्रतिकार कोणत्या प्रकारे करावा त्याची जाणीव आम्ही घेतली आणि अश्वबंधन केलंय. अश्वाची मुक्तता करण्यासाठी कर्णपुत्रांसाठी तो तुमच्या समोर आहे. प्रयत्न करा यश संपादन होणार नाहीये. कोणत्या हेतूला यश संपादन होणार नाही मला माहित आहे. दीक्षा पण तुम्हाला दीक्षा आपला परिचय आपण योग्य रीतीने करून दिला. केतू वर्मा आमचं नाव आपण विचारला. जिष्णू, कीर्ती, श्वेतवाना, फाल्गुनी, धनंजया, पूर्णकेशा, विजया, सवासती, कृष्ण अशा दशा नामावलीला जो संबोधण्यात येतोय तो कुंतीपुत्र पांडवातील तृतीय पांडव अर्जुन असे आपल्या ज्याला संबंध राहते तेच पार्थ हो. स्वागत आहे आपलं. कारण आपले पराक्रम आम्हाला ज्ञात नाही आणि त्याच पराक्रमाला साधेल अशा प्रकारे आम्ही आपलं स्वागत करण्यासाठी तत्पर झालो. पण इथपर्यंत तुम्ही जे आला काय हेतू तुमचा? केतू वर्मा युद्धाला तर कौल लागलेलीच आहे बरोबर. तरी सुद्धा पांडवाच्या श्रावणी दरबारातली येणारी माणसं का आली हा प्रश्न विचारणं म्हणजे अज्ञानपणा नव्हे. तरी काही
गोष्टी ना विचारल्या व्यतिरिक्त कुणाला समजत नसतात. आम्ही जर का विचारलं नसतं मला तर वाटत होतं घडलेल्या प्रसंगानुसार आपण सलोखा कशावर केला नसाल. वा वा. वितंडवाद होऊ नये या सद्भावनेनं आपण कशावरून नाही आला असाल. अशा प्रकारचा विचार जर का मी केला तर काही चुकलं असेल वर मावेलो. मग आम्ही इथं का आलोय का? पांडवांचा यात्रिक सामग्री वारू बरोबर. तुम्ही तुमच्या पराक्रमाचे आम्ही बंधुवान बनविला. ते मी म्हणून सांगितले हो. त्या अश्वासाठी तुमच्याशी युद्ध करणारे कोण अश्व मिळवण्यासाठी अनुदानी पार्थ इथवर आलाय. अश्वावर अधिकार तुमचा. अगदी बरोबर आहे. या अश्वावर अधिकार तुमचा आहे. योग्य रीतीनं मग चोरलेल्या अश्वावर कुठल्या तत्वानं हक्क घालविता होतो. चोरलेला अश्व व हेतू वर्मा पांडव जो धर्म जगाचा हातात चालतो तो चक्रधारी गोपाळकृष्णाच्या सान्निध्यात राहतो. तिथं धर्मरूपी देव आहे तिथं अधर्माला थारा नाही. आम्ही त्याच्या सहज सान्निध्यशी असतो म्हणजे आमच्या तो अधर्म घडत नाही पण चोरी झालीच नाही. पण तुम्ही नंतर आम्ही चोरी केली हे लक्षात ठेवा. काय कारण जगाच्या बाजारात शब्द विकत घेतले जात नाही ते फुकट सुद्धा मिळतात. ते घेऊन जर तुम्ही बोलत असाल तर तुमचा गैरसमज पहिल्यांदा मी बाजारात शब्द मिळतात. कारण तुमचा प्रश्न असतोय. योग्य रीतीने प्रश्न केला जसं तुम्ही ऐकला तसा तुम्ही सांगितला पण तिथं तुम्ही नव्हता. मी तुम्हाला प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळावा यासाठी प्रश्न केला. माहिती जर का उत्तर असतं तर मी तुम्हाला प्रश्न केलाच नसता. राजे कदाचित बाळगी झाले त्यालाही तुम्ही प्रश्न केला असा. समर्पक उत्तर मिळालं नाही. पण आशेची निराशा करणार नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तर देऊन पाठवलं राहणार आहे. सांगा. ऐका तुम्ही म्हणता चोरून गेला. अश्व आम्ही चोरून आणलेला नाही. या भूमीवर जे आपण उभे आहोत तुम्ही जे या भूमीवर उभे आहात ही भूमी सुद्धा परमेश्वराने निर्माण केली. बरोबर होय ना? तुम्ही वृक्ष वनस्पतीकडून कंदमुळं फळं खातात. ती सुद्धा आपण दुसऱ्याकडून हिरावून घेतो. वस्त्र तुम्ही परिधान करतात त्याच्या वृक्षापासून आणि रेशमी किड्यापासून आपण बनवितो. म्हणजे दुसऱ्याकडून आपण काय घेतो? हिरावूनच घेतोय. तसाच अश्व आम्ही हिरावून घेतला तोही म्हणता येत काय मी जर घेतला ना कृती सारखीच होते. कारण आपलं असं जगात आहे तरी काय जे निर्माण केलंय कसं घ्यायचं हे बुद्धिमत्तेने घ्यावं. पण काय बरोबर माणूस जन्माला येतो त्यावेळी काय घेऊन येतो आणि या जगातून मेल्यानंतर तो काय घेऊन जातो हे बरोबर आहे. काही घेऊन जात कारण येतानाच काही आणत नाही म्हणून इथं आहे तो असं मिळवतो. तो घेऊनही काही जाणार नाहीये. पण त्याच बरोबर ते दुसऱ्यानं मिळविलं ना की तो चोरी तरी त्यानं का करत. मुळीच नव्हे ती भेट म्हणून आम्हाला दिली आहे. आणि राजे तुम्ही चोरी म्हणत असाल राजे यौवन अश्व त्याचा आदर्श जरा तुम्ही घ्या. कारण त्याच्याने आमचा संघर्ष केला. बरोबर शेवटी संघर्ष निभावल्यानंतर त्यांनी स्वमनानं स्वखुशीनं सामर्थ्यानं वारू आम्हाला दिलेला आहे. शिवाय आपली कन्या ऋषभला दिलेली आहे. मग तो आदर्श तुम्ही घ्या आणि तुमची कन्या आम्हाला नको. अश्वत फक्त आमचं स्वाधीन करा. माझी कन्या देण्यासाठी अजून मला पुत्र आणि कन्या जन्माला यायची. असू द्या येताना असू द्या. आलेही नाहीये. आणि असती तर त्याचा विचारही केला असता. पण त्याच बरोबर बोला. तुम्ही सहज म्हणून गेला की घडलेला तो प्रसंग चोरी केला नाही. तेव्हा राष्ट्राला तुमच्याशी सलोखा केला. त्यांचा सैन्य होता बरोबर. सैन्य होतं. पण मला एक सांगा अश्वाच्या मस्तकावर पत्रिका कधी लिहिणार. ज्यावेळी व्यासाला सुचविलं कृष्ण मार्गदर्शनानुसार जय अश्वाचं पूजन करण्यात आलं. चैत्र सुद्धा पौर्णिमेला सोडण्यात आला. त्यावेळी अक्षर रेखाटली गेली. अक्षर त्यावेळी रेखाटली गेली. तेव्हा राष्ट्रानं तुमच्या सवय सलोखा केला. त्यावेळी तर पत्रिका त्याच्या मस्तकावर नव्हती. आणि जर का ती असती तर तुमच्याची सलोखाही केला नसता. हेही तुम्ही लक्षात ठेवा. तो पण वीरच होता. समजा
ती असती. आणि आता जरी अश्व तिथं गेला तरी तो बंदीवान करणार नाही, कारण त्यावेळी आमचं पराक्रम तिने पाहिजे पुन्हा भांडण करणार. अरे, त्याचा विचार असेल, पण आहे कृष्णराय यादव. काय ते? मग जगाचा ब्रह्म, हा? जगाचा परमेश्वर म्हणून होय होय. ज्याला ओळखलं जाते बरोबर आहे. तोच म्हणजे तुमच्या सानिध्यात तुमच्या कृपेनं तुमच्या आलेल्या संकटाला धैर्यानं तोंड देणारा दयेचा देव गोपाळ कृष्ण आहे. अगदी बरोबर आहे. खरं आहे ना? आमचा पाठीराखा आहे. पाठीला काय? हा. मग त्याबरोबर आमचे. नाही, कृती तुमचे, मार्गदर्शन तरी त्यांचं असलं बरोबर आहे. तरी तुम्ही जीवनात कृती करतात. मग मला एक सांगा, काय हो? या मजकुरानं मश्वाच्या मस्तकावर असणाऱ्या पत्रिकेतील मजकुरानं वीराचांदिया दिवसला जाणार या गोष्टीची जाणीव तुम्ही नव्हे तर त्या देवानं का करू नये हो? त्यालाही कारण आहे. काय कारण? कारण एक वेळ आम्ही बुद्धीनं कमी असो, पण देव बुद्धीचा कमी नाही. कमी नव्हे म्हणून विचारतोय. चाणक्य विश्व पालक ज्याची ख्याती किती आहे, गोपाळ युगाच्या ठिकाणी आठव्या अवतारात म्हटलं आहे. आणि अशा त्याच्या अक्षर एकाट्यानंतर रक्त पाजणार आहे. कोल्हा ते टेकणारे भागवलेश्वर सैन्याने शिवलेला आहे. हे त्याला कळू नये अशातला भाग नव्हे. पण तो एक लक्षात ठेवा, कळला गेला होता. हे लक्षात ठेवा, कुरुच्या रणभूमीवर 18 दिवसाच्या महाभारती भयंकर युद्धात ज्यानं असत्याचा नाश करून अधर्माचा नाश करून धर्मरूपी प्रकाश पाडला, त्यानं आपल्या बुद्धिमत्तेची अक्षर एकाला सांगितली ती वावड ठरणार का हो? ती वांग ती वावड वाचलं जातंय. म्हणून त्या अश्वाचं बंधन केलं जातंय. आणि जर का वांग वाटलं नसतं ना, तर अश्वाचं बंधन केलंही नसतं. त्याची जाणीव आहे तुम्हाला. अक्षर देवाला सांगितली, पण त्यावेळी सूचित सुद्धा केलेलं आहे. कारण असा मजकुराचा भाव तो राजकर्ता जाणून घेत असेल तर त्याला सांगा मी जगाचा देव आहे. आता जगात तुम्ही सुद्धा त्या परमेश्वराची भक्ती करा, प्रश्न विचारा, उत्तर तिथं सुद्धा मिळेल. मग जगाचा देव, जगाचा देव जर का असेल ना, तर वेळ जगाच्या देवापर्यंत नाहीये. प्रसंग आहे तो तुमच्या समोर आहे. आणि त्याच्यासाठी अश्वाची मुख्यता त्याच्या घरासाठी असतात. कधीच पत्र्याला करू नये. अश्वाचं संरक्षण तर आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने उभे राहू. हो, आज या पांडवांमुळे गोपाळ कृष्णामुळे म्हणा, बरोबरी करायची तर मोठ्या बरोबर. पुतळा मावश्याचं नाव जगात येणार नव्हतं. बालपणी कृष्णाला मारायला गेली म्हणून तिचं नाव आलं. मारताना मोठ्या बरोबर करायचं नाही, मानवच करणार आहोत. आणि त्याचसाठी त्या विश्वाच्या ठिकाणी पांडव चमकून दिसले जे पराक्रमान असणार. मग पराक्रमी योद्ध्याला जर का एका वीरानं जर का आव्हान दिलं असेल तर त्याच्याप्रमाणे त्याची गणना केली जाते. त्याच्या अंगात शक्ती होती म्हणून पांडवांना प्रतिकार केला. तो आदर्श जर तुमचा असेल तर तुम्हा घडसे तुम्ही लागले आम्हा काय